नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीबच्या अगं आणि आहोमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करते. सो आजची जी अगं आहे, तिला आधी तुम्ही दिल के करीबमध्ये भेटलाय. आज तिच्या आहोंना आपण भेटणार आहोत. आणि ती तिच्या आहोंबद्दल काय बोलली होती मागे, म्हणजे दिल के करीबच्या एका एपिसोडमध्ये, ते पटकन बघूया. तुला नक्की संग्राममध्ये काय दिसलं? नाही म्हणजे आमचा संग्राम खूप मस्त सुंदर डॅशिंग आहे. पण नेमकं तुला काय दिसलं आमच्या संग्राममध्ये? मला काय दिसल्यापेक्षा मी काहीच विचार करू शकले नाही त्याला बघितल्यानंतर. त्यामुळे कदाचित आणि असं एक सापडलं ज्यामुळे मी त्याच्यासोबत आहे आज. ती गोष्ट म्हणजे मला अजिबात बदलावं नाही लागलं त्याच्यासोबतचा प्रवास सुरू करण्यासाठी. तर ती एकमेव गोष्ट आहे ज्यासाठी मी सगळ्या गोष्टी आयुष्यातल्या मागे सोडू शकते, ती म्हणजे त्याने मला मी जशी आहे तसं ॲक्सेप्ट केलं आणि ते केल्यामुळे मला काही मागे सोडायची गरज नाही आहे. तर ती एक गोष्ट आहे ज्यासाठी ती गोष्ट मी त्याच्यामध्ये पाहिली. सो स्वागत करूया आजच्या अगं आणि आहोंचं, म्हणजेच तुम्हाला कळलंच असेल, खुशबू तावडे आणि संग्राम साळवीचं. वेलकम टू दिल के करीब. थँक्यू. खूपच छान इंट्रोडक्शन आणि जुन्या सगळ्या आठवणी. काय मजा आली होती ग. खूप मी मला मनापासून गप्पा मारल्या होत्या तुझ्याशी. तुझा एपिसोड होता तो दुसरा होता वाटतं. पहिला रुपाली भोसलेचा केला होता आणि शूटिंगचा दुसरा होता. ओके, सो तुला माहितीये, म्हणजे आत्ताचे अलीकडेचे दिल के करीब बघितले असशील तर तुझं स्वागत भरपूर गिफ्ट्स देऊन करू. ओ येस. आणि जेव्हा आपण तुझं दिल के करीब केलं होतं त्यावेळेला एवढे आपले मित्रमैत्रिणी नव्हते, म्हणजे एवढे स्पॉन्सर्स नव्हते. सो तेव्हा आम्हीच आपलं काहीतरी छोटंसं गिफ्ट दिलं होतं. पण आता अगं इतकं प्रेमाने स्पॉन्सर करतायत लोक आणि इतके भारी भारी स्पॉन्सर्स आहेत आपल्याकडे. आणि मला सुरुवात गिफ्ट्सने आपण करतो. इतके भारी. येस. पण त्याआधी मला असं वाटतंय आपलं खाणं रेडी केलंय. आपण जिथे बसलोय ते नवं मेजवानी आहे आणि निशांत म्हात्रे यांचं सी फूड स्पेशालिटीचं रेस्टॉरंट आहे. पण आज त्यांनी आपल्यासाठी ना मस्तपैकी अळूवड्या बनवल्यात. अरे वा. दादा आणता प्लीज. ते बिचारे कधीपासून वाट बघतात, आणू का विचारतात. थँक्यू. सुरू करा. सी फूड स्पेशालिटी असली तरी सुद्धा आज त्यांनी आपल्याला सर्व केल्या त्या अळूवड्या आणि कोथिंबीर वड्या. थँक्यू. सो व्हेजिटेरियन लोक सुद्धा येऊ शकतात इथे. आमचे शेजारी आहेत, त्यांना मी सांगितलं होतं की आम्ही इथे चाललोय उद्या. ते इतके खुश झाले या रेस्टॉरंटचं नाव ऐकून. नवं मेजवानी. अरे आम्ही जातो तिथे, खूप आवडतं. तिथे जा, तिथे व्हेज पण मिळतं, नॉनव्हेज पण मिळतं. म्हटलं अरे आमच्या दोघांची सोय झाली. म्हणजे पण तुझ्या हातचे सँडविचेस वगैरे, म्हणजे चिकन सँडविचेस, ऑमलेट सँडविचेस आम्ही खाल्लेत, हो की नाही, सरस्वतीच्या वेळेला. अरे ह्याचा डबा आला ना की ह्याच्यापेक्षा आम्हीच खायचो. सो सॉरी अबाउट दॅट. नाही तर सांगूनच तसं बनवून घ्यायचं की असं नाही, म्हणजे प्रॉपर तसा सेटच बनवून पाठवायचा की 10 सँडविच तरी पाहिजेत. सो आमची खुशबू सुगरण आहे हे तुम्हाला माहितीच असेल. तुम्ही आमच्या गेल्या वेळेसच्या खुशबूच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघितलंच असेल. येस. सो गप्पांना सुरुवात करायच्या आधी तुमच्यासाठी जे गिफ्ट्स आहेत ते मी देते. ओके. सो आपली एक मैत्रीण आहे निलिमा अमित नावाची, आणि ती एक लाईफ कोच आहे, रेकी हिलर आहे. एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य, हे तिने स्वतःहून लिहिलंय. खूप छान पुस्तक आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये अवेलेबल आहे. अरे वा. थँक्यू. तुमच्या दोघांसाठी गिफ्ट म्हणून पाठवलंय. थँक्यू. व्हेरी नाईस. मी वाचेन आणि तुला ऐकवेन. आणि सुंदरसं बुकमार्क पण आहे यात. तिने काहीतरी लिहिलंय का पण त्यावर? अच्छा, हा, तुझ्यासाठी एक नोट आहे. अरे वा. ओके. आयुष्यात एकच गोष्ट सर्वात महत्वाची आहे आणि ती म्हणजे तुमचे स्वतःबद्दलचे मत. निलिमा अमित. खूपच छान. खूपच वा वा. निलिमा, थँक्यू सो मच. अक्षरनिष्ठांची मांदियाळी,
अरुण टिकेकरांचं हे पुस्तक आहे. रोहन प्रकाशनी तुमच्यासाठी पाठवलंय खास. सो स्वीट. थँक्यू. वा वा. मराठी वाचन होईल जरा माझं. येस. आणि RDK20 हा जर का आपण कुपन कोड वापरला तर दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी 20% डिस्काउंट सुद्धा ठेवलंय. ओ. आपले आणखीन एक मित्र आहेत समीर धोंड नावाचे, आणि त्यांच्या आयुष्यात जी माणसं आली आहेत त्यांचं चित्रण त्यांनी केलं आणि त्यांनी तुमच्यासाठी एक खूप छान पुस्तक पाठवलंय, चिंध्या अनुबंधांच्या. ओके. थँक्यू. माझी मज्जा आहे. हम्म. वा. कैसी है पहेली नाही, नाव आहे chapterचं. हा चॅप्टरचं नाव आहे कैसी है पहेली. वा वा. इंटरेस्टिंग असणार आहे. नाईस. आपली एक मैत्रीण आहे प्रीती शहा म्हणून, आणि तिचा एक NGO आहे उलुक द आउल फाउंडेशन. ओ. सो तिने तुझ्यासाठी फॅब्रिक कोस्टर्स पाठवलेत. वाव. हा तर खूपच आवडीचा विषय आहे माझ्या. हे बघ. किती छान. है ना? खूप इंटरेस्टिंग आहे ही Wow. कॉन्सेप्ट. हे जे फॅक्टरीज मध्ये एक्सेस फॅब्रिक असतं ना त्यापासून त्या बनवतात, अरे. आणि त्यामुळे अशी गंमत आहे की कुठलंही एक प्रॉडक्ट त्यांचं दुसऱ्यासारखं दिसत नाही. सो प्रत्येक प्रॉडक्ट युनिक असतं. Unique Correct, असतं. correct. Wow. हो सुंदर. हो ना. वा वा. मस्त आहे ना? खूपच कमाल आहे. अप्रतिम. भारी भारी. उलुक द आउल मला नाव पण खूप उलुक आवडतं. द आउल. काय अर्थ असेल काय माहिती उलुकचा. उलुक इज आउल. अच्छा. उलुक इज आउल ओनली. हो ना, आत्ताही सगळं डिफरंटच आहे. सगळं वेगळं. हा हा. वाव. संग्राम तुझ्यासाठी हे आहे हा खास. हे आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे डॉक्टर आरती सोमण, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे निसर्ग हर्ब्स. ओके. तुझ्यासाठी त्यांनी स्किन केअरचे प्रॉडक्ट्स पाठवलेत, ओ. वा वा. कारण खुशबूकडे भरपूर असते. ओ नाईस. हे ऑइल्स आहेत ना, ते मसाज ऑइल आहे, Massage बॉडी oil, ऑइल आहे, body फेस massage ऑइल oil आहे, कमाल फेस कमाल. ऑइल. साबण आहे, ओ हो. वा वा वा. नाईस. आणि स्क्रब, फेस स्क्रब. वंडरफुल. क्या बात आहे. मस्त असतात हा प्रोडक्ट्स. हो ना. आताच क्लिअर हे माझ्यासाठी आहे. हो हो, हो. मी ऑन कॅमेरा सांगितलंय, हा. आता लगेच फोन कर प्रूफ मला. असायला. आणि फोन कर, तक्रार कर, मग मी सांगेन नाही तिला पण ते. माझी लाडकी आहे कारण ती. थँक्यू सो मच. नाईस. आपली आणखीन एक मैत्रीण आहे कल्याणी मोडक, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे क्रिएटिव्ह माइंड्स. ओ. तुमच्यासाठी किती गोड गोड प्रॉडक्ट्स पाठवलेत. अरे ये. बाप रे. वा, वा, वा. क्या बात आहे. जातं राघवला आहे. शिकवायला छान आहे. हा. वा. दगडात बनवलेलं जातं आहे, क्या बात आहे. खूपच छान आहे ना. Yes. खलबत्ता आहे. ओ. हम्म. वा वा. आता वापर होऊ शकतो असं आहे. Actual ही मध्ये. चूल बघ ना किती गोड आहे. वाव. काय वरची भांडी, अरे वा. मातीची भांडी आहे. अरे वा. चला इथे हे एकीकडे बघ ना. भाजी हे आणि बघ इथे ना. भाकरी करूया. हैला. चला. काय बोलते छानच आहे. खूपच कमाल आहे. वा. हे जे रस्त्यावरचे काय ते? बाथरवट असतात ना त्यांच्याकडून कल्याणीताई हे खास बनवून घेतात, म्हणजे त्यांना सुद्धा रोजगार मिळतो. गो बाई. वा 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 वा. खूपच सुंदर काम केलंय कल्याणताई आणि तुम्ही. हे तू वापरू शकतेस बरं का, म्हणजे तो खलबत्ता म्हण किंवा ते ना, अफकोर्स अगदी आता जसं- शोचं आहे, हम्म. पण त्यात जर का धान्य टाकलं ना तर अरे ते हो, होईल proper ना? दगडाचं आहे ते. हो. हा. वा वा. राघवला शिकवायला पाहिजे ना. हे पण हलके खच पण मारून घेतलेले आहेत. प्रॉपर सिरियस आहे ते. म्हणजे आपण करू शकतो चूल पेटवणं वगैरे शिकायचं ना. मला तर चल. दिसलं दिसलं मटण. तुला. मटण. एवढंच मिळणार तुला एवढं. ते मी बघतो कसं करायचं. वा वा. खूपच आवडलं हे. खूपच. भारीच आहे. थँक्यू. 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 शुभदा सहस्त्रबुद्धे यांचा ब्रँड आहे शृंखला, आणि
त्या फॅब्रिक ज्वेलरी बनवतात. ओके. खुशबू तुझ्यासाठी पाठवलंय. वाव, किती छान आहे. ओ क्रिएटिव्ह असतात यार बायका. वा 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 वा. सेटच आहे, इयरिंग्स पण आहेत. अच्छा. अरे ओ. वा. खूपच गोड. वा 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 वा. सो स्वीट. थँक्यू. कमाल आहे ना. व्हेरी प्रिटी. थँक्यू सो मच. मस्त आहे. शृंखला. अमित आणि कविता सुरसे, ज्यांच्या ब्रँडचं नाव आहे कनीरा पैठणी, त्यांनी तुमच्यासाठी खूप गोड जॅकेट्स पाठवलेत पैठणीचे. बापरे. ते मला हे खूप आवडलं. राघवचे राघवसाठी साईजचे? किती गोड आहे. हे छान तुमच्या आहे ते. वा दोघांचे. वा वा वा. आय लव्ह दिस. साईज बघ ना. अय्यो Wow. किती गोड. वा दिसलो आम्ही मला Nice. तिघ. अमित, कविता, सो थॉटफुल. व्हेरी व्हेरी खरंच कमाल आहे. सुंदरच आहे. आणि असं कधी सेट नव्हतं आपण ना कधीच नाही केलं. कधीच नाही. लवकरच तुम्हाला दिसू आम्ही येस. जॅकेट्स मध्ये. एवढ्याला त्यांचे हातमाग आहेत. आणि पैठणीचं जे हे एक्सेस फॅब्रिक असतं त्याचं काय करायचं नेहमी प्रश्न पडतो. तर हे असे सुंदर सुंदर दुपट्टे बनवतात, कपडे Oh. बनवतात, हँडबॅग्स बनवतात. आणि बेस्ट म्हणजे सगळं खूप अफोर्डेबल आहे. ओके. म्हणजे त्याचा रिचनेस बघून असं वाटतं की अरे बापरे खूप एक्सपेन्सिव्ह असेल, पण तसं अजिबात नाहीये. आपले आणखीन एक मित्र आहेत अद्वैत बापट, जे आता आपल्या समोर बसलेत कॅमेराच्या मागे. त्यांच्या ब्रँडचं नाव आहे सहज हवन एंटरप्राइज आणि तुमच्यासाठी ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस पाठवलाय. सासूबाई पण खुश माझ्या. त्यांना खूप वा आवडलं. वा. मला हे नावच आवडलं खूप. सहज हवन. मस्त आहे ना? सहज हवन एंटरप्राइजेस. अच्छा, सेंद्रिय गुळयुक्त. वा 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 वा. मज्जा आहे आज. आजच संपेल. Very चमचा nice. चमचा हवाय आता? काय खाणार आता? नाही, आता आणू नको. चमचा? नको, चहावर. हा म्हणजे चालेल ना तुला ऍक्च्युली? बोलली नाही. पुढे काय बोलू मी. हनीमूनला कुठे गेला होता? पॅरिस, पॅरिस, स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंड. वाव. आणि असं काही सेकंड हनीमून वगैरे करायचं काही? हो म्हणजे आता अॅनिव्हर्सरी येते कधी? तसं सेकंड गेलो होतो आम्ही. हा. ते कुठे थायलंडला. पटाया थायलंड वगैरे. अरे वा. ते सेकंड हनीमून नव्हतं, सेकंड अॅनिव्हर्सरी होती. अॅनिव्हर्सरी तो आता राघव नंतर बनताय सेकंड हनीमून जायला पाहिजे. अच्छा, और एक राघव के लिए. बरं, जात असाल तर निशांत आवळेंनी तुमच्यासाठी ओ माय गॉड. त्यांच्या हनीमून कलेक्शन मधली एक बॅग पाठवली आहे. कसली गोड आहे. आणि मस्त आहे ना? आता हा रंग मला सूट करणार ना माझ्या. कलरफुल आहे म्हटल्यावर तुला फक्त उचलायचे बॅग. वाव, खूप आवडली आहे. खूपच खूपच प्रचंड. किंवा Wow. ही जी साईज आहे ना ती तुम्ही कुठेतरी परदेशात वगैरे गेला तर राघवसाठी परफेक्ट साईज आहे. ऍक्च्युली. आणि त्यावर हो, खरंच खरंच. आणि पर्सनलाइज नेम टॅग्स पण आहेत. अरे वा. ओ के आणि एस. येस. वाव. यांच्या Thank you, ब्रँडचं thank नाव you आहे so much. चेरी पिक. थँक्यू Oh. चेरी पिक. खूपच व्हेरी व्हेरी थॉटफुल. खाली ठेवते, हा? येस प्लीज. निशांत आवळे, थँक्यू सो मच. थँक्स निशांत. आणि त्यांच्या बॅग्स वरती त्यांनी 35% डिस्काउंट ठेवलाय फक्त दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. अरे वा. हो. सो गप्पांना सुरुवात करूया. हो हे तुम्ही खा ना काहीतरी, तुम्ही अजिबात हो खात हो. नाही नाही. नाही नाही, खातोय खातोय. सुरू आहे. आळूवडी आणि कोथिंबीर वडी. आहा. आहा. आणि कमाल आहे. काय गप्पा रंगणार आहेत विचारच करा. सो आधी तुम्ही दोघच होता, आता तिघ झालायत. राघव किती वर्षाचा आहे ग? 2 वर्ष पूर्ण झाली. 2 वर्षाचा. आणि तुला माहितीये का, मी राघवला बघितलंच नाही अजून. काय बोलते? हा, भेटच नाही ना. नाही ना, नाही ना. करेक्ट मी फक्त तुमच्या इन्स्टाच्या स्टोरीज वरती किंवा पोस्ट वरती बघत असते, तितिक्षाच्या पोस्ट वरती बघत असते. खर तर संग्राम माझा इतका गोड मित्र आहे. म्हणजे तुझ्याही आधी किंवा तितिक्षाच्याही आधी संग्रामची आणि माझी हो. मैत्री झाली. खरंय खरंय. मला खूप छान वाटतंय. मस्त. यू मेक अ व्हेरी स्वीट पेअर. थँक्यू Thank you. थँक्यू सो मच. आणि मला तुम्हाला असं विचारायचं होतं की लग्न म्हणजे तुमच्यासाठी काय? ओके. हा दोघांसाठी आहे प्रश्न. हो हो. तुला सुरू करायचं उत्तर द्यायला. कैसे भी. लग्न म्हणजे मला वाटतं की कमिटमेंट आहे
एक जी ऑफकोर्स लग्नात रूपांतर होतं त्याचं, बट ती कमिटमेंट म्हणजेच प्रेम आहे असं मला वाटतं. आणि तोच एक बॉन्ड आहे जो जो अगदी तुम्ही एकमेकांना ओळखत म्हणजे तुम्हाला असं वाटत असतं की तुम्ही खूप एकमेकांना ओळखताय म्हणून तुम्ही लग्न करता, पण त्यानंतर तुम्हाला रिअलाइज होतं की अच्छा, आपण या माणसाला ओळखलं होतं का खरंच, की हे आता त्याला हळूहळू आपण ओळखायला लागलोय, की आता आपण प्रेमात पडतोय, तेव्हा पडलो होतो ते प्रेमात पडलो होतो की काय, असं वाटायला लागतं. तर हे काही काही गोष्टी शोधत 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 एकत्र ग्रो होणं म्हणजे लग्न असं मला वाटतं. वा. संग्राम. माझ्यासाठी लग्न म्हणजे मैत्री आहे वा. खरं तर. वा, कमाल. कारण का मी हिला बोललो होतो लग्नानंतरही की आता लग्न झालंय म्हणून आपण नवरा बायको झालो, हा हे समाजासाठी हा ठीक आहे. हे नवरा बायको हे जे नातं आहे ना, हे जे नाव आहे फक्त, हे सगळ्यात खाली ठेवूया. हा. आपण सगळ्यात पहिले मित्र झालो वा होतो. वा. कारण का मित्र किती भांडले तरी दुसऱ्या तासाला ऐक ना भावा, मला ते हवंय, आणि मैत्रीतच ते होतं. सो आपण तसेच राहूया जसे पहिल्यांदा भेटलो होतो, मित्र राहूया, खूप छान राहूया. वा. So, तसं चालू आहे. वा. आणि तू एक खूप चांगला मित्र आहेस हो, हे मला माहिती आहे. खरं आहे. खरंच आहे. थँक्यू. कधीही त्याचा मित्र अडचणीत असेल तर तो पहिल्या हाकेला धावून जातो. खरं आहे. रात्री अपरात्री विचार नाही करत. हो. त्याचा फोन कायम लाऊडवर असतो, म्हणजे कधीच हा. सायलेंटवर. हा, हा, राघव झोपलेला असू दे, हा. मी स्वतःहून कधी कधी सांगते की लेट आले जरा, तर तरी पण तो ऑनच ठेवतो, म्हणजे कधीच म्यूट करत नाही. कारण त्याला कायम असं हे असतं की कधी कोणालाही माझी गरज लागू शकते. सो तो रात्री अपरात्री त्याला धावून जाताना मी पाहिलंय. आपण जेव्हा एक जोडीदार शोधत असतो तेव्हा एक खूप महत्वाची गोष्ट असते कॉम्पॅटिबिलिटी. सो तुम्ही त्याच्याबद्दल आधी विचार केलाच असेल, कारण लग्न हा निर्णय खूप मोठा असतो आपल्या आयुष्यात. सो तुम्ही एकमेकांची कॉम्पॅटिबिलिटी कशी चेक केली? माझ्या बाबतीत मला माहित होतं म्हणजे कसा मुलगा हवा आहे. रादर मला लग्न करायचंच आहे याबद्दल काही मी शुअर नव्हते सुरुवातीला. पण जसं जसं आयुष्य बघत गेले मला एक अंदाज आला की जर कधी सेटल व्हायची इच्छा झाली तर मला कशा प्रकारचा मुलगा पाहिजे, की जे आता तो म्हणाला एक मित्र हवा आहे ज्याच्यासोबत मला खरंच दोनदा विचार नाही करावा लागणार बोलताना, काही करताना. इतकी स्पेस हवी आहे, इतकं अंडरस्टँडिंग हवं आहे. ती माझ्यासाठी कम्पॅटेबिलिटी होती. आणि ऍक्च्युली मला असं वाटतं कम्पॅटेबल आहोत की नाही हे कळायला एक क्षण किंवा एक दिवस पुरेसा असतो. त्यात एक अंदाज येतो वाईबचा आणि खरंच आपण कम्पॅटेबल आहोत का. तसंच आमचं झालं, आम्ही एका सेटवर भेटलो होतो, तर त्यामुळे एक अंदाज आला होता की देवयानी मालिका सुरू होती याची. तेव्हा ऍक्च्युली आम्हाला शूट करताना थोडा अंदाज येत होता मला की हा काय माणूस आहे, कशा प्रकारचा माणूस आहे. पण ऑफकोर्स तेव्हा आपण विचार नाही करत लग्न किंवा पुढचं फ्युचर काय करायचं आपल्याला. पण एक अंदाज येतो की हा एक खूप चांगला मित्र होऊ शकतो, त्याच्यावर कम्फर्टेबली काही बोलता येते. मित्राचं रूपांतर नवऱ्यात होईल का वगैरे हा आपण कधी विचार करत नाही. पण एक माहित असतं की मैत्रीची कम्पॅटेबिलिटी जी आहे ना ती आयुष्यभर जर मिळाली तर खरंच आयुष्य खूप सोपं होऊ शकतं. हा थॉट माझा कायम होता. त्यामुळे ती एक कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात होती कायम की पहिले मित्र आणि खूप सहजरित्या बोलता येईल एखाद्या व्यक्तीशी असा बॉन्ड हवा. तर ती तितकी कम्पॅटेबिलिटी मला याच्यासोबत वाटली सुरुवातीला. तू काय सांगशील? माझंही असंच काही डोक्यात हे नव्हतं की असंच परफेक्ट पाहिजे किंवा असंच पाहिजे. म्हणजे मला पहिलंच ते माहिती होतं किंवा ऐकून हे होतं की आपण कुणी काय परफेक्ट नाही होत, मीही नाहीये किंवा समोरचाही नाहीये काहीतरी. सो आपल्याला हेच हवं आहे तर आपण रोबोटच घेऊया ना मग. मन का जुळतात, आपल्यात काहीतरी कमी आहे ते आपण समोरच्या ह्याच्यात बघतो. मग अरे हे काहीतरी अरे छान आहे. सो मी खरं तर सांगू तर मी स्पॉइल ब्रॅट असतो ना एक, बिगडेल लडका, तसं होतं. आणि ही एक शांत, मला असं एक ही सेटवर आणि असं शांत ठहराव, म्हटलं बापरे हे एवढा ठहराव कसं काय. म्हणजे मी इथून आता या सोफ्यावर आहे, परवा टाप 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 टाप, अरे भाई सुन ना, हे ते चालू आणि हे टाप आल्यानंतर एक शांतता आणि असं निघून कुछ तो है बात अलग. आणि ते कुठेतरी मला ते
क्लिक होत गेलं, अरे हे काहीतरी छान, म्हणजे आपण बोलूया. आणि बोलता 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 मग हिच्याशी बोलताना पण मी असं तेव्हापासून आणि शहाणी मुलगी आहे ती, हा. गुड गर्ल आपण म्हणतो ना. हा, म्हणजे मी हिच्याशी बोलताना पण असं, अरे सुन ना, हा. मी काय असं पण नाही करू शकत ना. ऐक ना. होतच नाही, अजूनही नाही होत. ऐक ना, मी काय म्हणतो, असंच होतं अजूनही. हा. सो ते मला कुठेतरी आवडत गेलं की, हा. आणि तेव्हा तिथे कळत गेलं की कदाचित मला अशीच हवी आहे का, हा. मला आवडतंय का हे, हम्म. मला आवडतंय का. आणि ते हम्म. तसंच झालं. मला हम्म. ते हम्म. थांबलंच नाही कुठे, ते भिनतच गेलं, भिनतच गेलं, भिनतच गेलं. हम्म. मग काय, अब तो कुछ भी हो जाए. वा. बेसिकली मला ते माझं क्लिअर झालं होतं हा. की खुशबू, बाकी कोणीच नाही. हा, हा. म्हणजे मी हिच्या बरोबर आयुष्य काढू शकतो, हम्म. अख्खं, हम्म. काही टेन्शन नाही मला. हम्म. हम्म. आणि आता घरी सांगायचंच असतं हम्म. ना, घरी सांगायचंय काय करू. हा. मी रात्री, माझे पप्पा नेव्ही बॅकग्राऊंड, तर ते 10 वाजता ते झोपतात. हा. त्यांचा फोन ऑटोमॅटिकली त्यांनी सिस्टम करून ठेवलेली की 10 वाजता तो सायलेंट होतो, अच्छा. सगळे मेसेज सगळं बंद होतं. अच्छा, अच्छा. तर 10 वाजता ते झोपतात. मी 11:30 वाजता रात्री फोन केला, हा. तेव्हा ते तळेगावला होते. तर त्यांनी पण 11:30 वाजता का फोन करतोय, त्यांना वाटलं का आलाय का काय, काय झालं रे, आलायस का काय. हम्म. म्हटलं नाही, तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. हा. तर काय, हम्म. अशी मला मुलगी आवडते, खुशबू नाव आहे, हम्म. असंच आहे. अच्छा, पण तू हे आत्ता का सांगतोयस मला. 11:30 वाजता का सांगतो. हाँ, नहीं अभी वो हिम्मत है, हा, हा. कल होगा पता नहीं. अच्छा. तर मी सांगून टाकलं आणि बाबा. बरोबर 11:30 वाजता हिंमत हिंमत येते येते ना. वा 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 वा. सकाळच्या 11:30 वाजता नसते हिंमत. आणि मग पप्पा बोलले काही नाही, ओके ठीक आहे, काही हरकत नाही, आपण बोलूया, हा. नो प्रॉब्लेम. असे फोन ठेवून दिला त्यांनी. हा. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला फोन केला, तुला एक मेल पाठवलाय, तो फक्त वाच. ओहो, ते मेल. प्रॉपर ते नेव्ही अच्छा. बॅकग्राऊंड हा, ना, हा, हा, हा. ते आजही मेसेज पाठवताना पण 16 आवर्स हा. असं ते लिहून पाठवत. हिला पण माहिती आहे, हिला कधी पाठवलं ते. कधी शॉर्ट फॉर्म्स नाही, अक्षरांमध्ये काही नाही, इतके ते परफेक्ट आहे. हा, मग सो तो मेल आला, मी म्हटलं बरं. मी मेल हम्म. ओपन केला आणि त्याच्यात असं लिहिलं होतं हम्म. की म्हणजे त्यांनी दिलं होतं की तुला मुलगी आवडते, सगळं ठीक, तू मला सांगितलंस, पण हे तुझं आयुष्य आहे, हा. दिस इज युअर लाईफ. आणि तू आत्ता ज्या स्टेजला आहेस, कारण का तेव्हा देवयानी म्हणजे बूम होती, तर आत्ता तू ज्या स्टेजला आहेस, तुला आयुष्यात खूप मुली येतील हम्म. की मला तुझ्यासोबतच लग्न करायचं आहे, हम्म. किंवा तुझ्या मागे असतील, हम्म. हे तुला माहिती आहे. हम्म. तुझ्यासाठी काय बेस्ट आहे हम्म. हे तुलाच बघायचं आहे. आम्ही तुझ्यासाठी बेस्ट बघू, हम्म. पण तरीही तुला एकदा तर बघावंच लागेल. हम्म. तर ते जे एकदा बघणं आहे ना, हम्म. ते एकदा आणि फायनलचं असतं, बरोबर, ते तुलाच बघायचं. बरोबर. सो इफ यू आर शुअर, हम्म. युअर पेरेंट्स आर शुअर. हम्म. 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 तर त्यांनी एवढाच मेल पाठवला होता. अच्छा. ठीक आहे. आणि काही दिवसानं मग मी घरी घेऊन गेलो, मग ते डनच झालं. म्हणजे मम्मीला जास्त ह्याच्यात आवडलं ते म्हणजे ही तर सुगरण तर आहेच, हा, नो हा, डाऊट, हा. आणि मी त्यात खादाड, मला पाहिजे ते मिळेल. हम्म. आणि दुसरं मेन म्हणजे होतं की मम्मी पप्पांना भेटवायच्या आधीपासूनच हा. हिने माझ्यावर एक कंट्रोल आणला होता. अरे बापरे. मी काहीच खर्चावरती. केलं नव्हतं. खर्चावरती कंट्रोल. हम्म. हम्म. सो माझं आपलं कसं की अरे हे मस्त आहे हम्म. दादा, हे द्या. हम्म. अरे थांब, कितीला आहे काय बघ, घ्यायचंच आहे तर मग आवडलंय काय ना, आवडलंय, मग आवडलंच. काय हा. द्या, पैसे घ्या. हा. नाही नाही कशाला, हम्म. काय गरज आहे, हम्म. ठेवूनच राहणार, हम्म. ठेवून देणार ना तू, हम्म. नको, गरज नाहीये ना आता, हम्म. उगाच आवडलं म्हणून नाही घ्यायचं. हम्म. सो ते मम्मीला इतकं आवडलं. हम्म. हम्म. सो मम्मी म्हणला हीच, दुसरं कोणी नाही, हीच करेक्ट आहे. वा 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 वा. म्हणजे ज्या वेळेला संग्रामनी मला सांगितलं की मम्मी खुशबू अशी अशी एक मुलगी आहे, खुशबू नाव आहे तिचे, तर मी म्हटलं आहे, तर म्हटलं तुला पोट सांभाळणारी पाहिजे बाबा, म्हटलं तू कर, माझं काही म्हणणं नाही, तुझ्या याची कर, आहे ना. आणि आणि म्हटलं कर, माझी फुल परवानगी आहे.
माझ्याकडून. आता म्हटलं फक्त तुझ्या पप्पांना विचार की म्हणजे त्यांच्याकडून काय होकार येतो तो. मग ते म्हटलं ठीक आहे. मग त्याने लगेच फोन लावला अंथरून, म्हणजे आम्ही झोपलेलोच होतो रात्रीचं. त्यानं त्याच वेळेला 11:30-12च्या दरम्यान फोन लावला यांना की असं असं आहे पप्पा आणि मला पसंत आहे. ते मम्मीनं तरी होकार दिलेला आहे. मग ह्यांनी पण दिला, पण ह्यांनी 2 वर्ष बघितलं तिला पहिलं, म्हणजे कसा स्वभाव आहे काय आहे तिची, म्हणजे सगळं म्हटलं. मग पसंत पडल्यावर मग आम्ही जाऊन होकार दिला तिला. मला संग्रामने रात्रीचं फोन करून विचारलं की पप्पा, देवानी सिरियलमध्ये ते एक मुलगी खुशबू नावाची येते आणि ती मला आवडते, तर तुमचं मत काय आहे? बरोबर लग्न वगैरे आम्ही करायचं वगैरे विचार करतो आहे, मला ती आवडते. संग्रामला मी एका शब्दात सांगितलं, मला याच तारखेला 1 वर्षानंतर तूच सांगायचं तुला मुलगी पसंत आहे, स्वभाव पसंत आहे की नाही. तोपर्यंत मला याच्याविषयी एकही शब्द सांगायचा नाही. 1 वर्षानंतर संग्राम तिला घेऊन आला, इकडं घरी घेऊन आला आणि त्याच्यानंतर आम्ही आयमॅक्सला पिक्चर बघण्यासाठी गेलो होतो. मुलगी पाहिली मी, तिचा स्वभाव पण पाहिला, बरी वाटली आणि त्याच्यानंतर मग आम्ही लग्नाच्या गोष्टी पुढे चालू ठेवल्या. तुम्ही म्हणालात की देवयानीच्या सेटवर भेटला होता तुम्ही. हो. सो ती पहिली भेट आठवते का तुम्हाला? ती मला पहिली भेट नव्हती ऍक्च्युली. हा, ती हा, ऍक्च्युली हा, तशी पहिली भेट नव्हती. हा, त्या सेटवरची पहिली भेट सांगतो. देवेनीच्या सेटवर आय थिंक काहीतरी 5 मार्च दिवस होता आणि डे नाईट जे होतं शूट, आणि त्याच्यात असं होतं की ही 5 लावणी मार्च करणार आहे. 2014 ना. 2014 हो. 10 वर्ष झाली आपल्याला भेटून. आणि लग्नाला 6. 6. सो हिचं पहिल्यांदा शूट होतं, हिचं सेट. आणि हिचं असं होतं की मी काय फार त्याच्याशी बोलणार नाहीये. हा. मी सेटवर जाणार, जेवढं आपलं काय डायलॉग्स आहेत तेवढं रीडिंग करा, शॉट द्या, संपला विषय. बाकी काही नाही, आपण काही बोलायचं नाही. पण ती खूप प्रोफेशनल सुद्धा आहे, हो ना? हा, तिचं असं काही नाही, हे नाही. आपलं तेवढंच उगाच हा हा हु हु असं काहीच नाही. तर मी तर आपला भाई, अरे काय काय चाल रहा है ते याहून ते. सो ही काहीतरी आली तयार होऊन, लावणी आता करायची. तोपर्यंत ही तयार होऊन येईपर्यंत तू ज्युनियर बसलेले आहेत भरपूर, स्टेज बांधलेलं आहे, तिथे एक हार्मोनियम कसं ठेवलेलं एक आहे. असं सोडून मोकळा नाही सोडू शकत ना स्टेज. परफॉर्मन्स झाले पाहिजे. आणि आपला तिकडे बसून काहीतरी पब्लिक दंगा झाला पाहिजे. टाइमपास चालू आहे, ही आली, सगळं ढाप थांबलंच. म्हटलं अरे चलो चलो शूटिंग करते आम्ही. तेव्हा तू तिला पहिल्यांदा बघितलंस? पहिल्यांदा नाही, मालिकेत पहिल्यांदा. मालिकेत पहिल्यांदा, अच्छा. जेव्हा ती अशी मस्त आणि काय? तयार होऊन आली. दिल में बजी गिटार. गिटार तो मतलब अरे अरे खुद ऑर्केस्ट्रा. ब खुद बज रहा है, मैंने क्या किया. सो तसं झालं, शूटिंग झालं. आणि त्यात पहाटे 3:30-4 वाजले अच्छा. शूट करता करता करता. सिक्वेन्सच नाईटचा होता तो, पहाटे. आणि मला अचानक 3:30-4 वाजता आठवलं, अरे मी भाजी आणि भाकरी आणलीये, विसरलोच मी. आता खाऊया, भूक पण लागली. आपला लगेच डबा बिबा उघडला, बसलो खावागत खातोय. ही बाजूलाच बसली होती, ही आपली चालू आहे. मी म्हटलं, हे खुशबू, हा घे, भूक लागली असेल, आता काय येणार, काहीच येणार नाही आता, खा खा. नाही ठीक आहे, खा ना, चांगलं घरचं आहे. अच्छा ठीक आहे, एक आपला तुकडा आहे, जबरदस्ती घेऊ. झालं, सगळं झालं. ही आपली पहिली भेट. ही आमची पहिली भेट होती. अच्छा. मग त्याच्यानंतर काय एखाद सीन झाला आणि मग पण आम्ही भेटलो होतो ऍक्च्युली
माझी वेगळी मालिका सुरू होती ETV मराठीची, याचं देवयानी सुरू होती आणि एकाच बिल्डिंग मध्ये होतं शूट, जयपान गोरेगावला, अच्छा फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर. अच्छा तर तिथे ह्यांचं डे नाईट सुरू असायचं आणि आमचं अगदी छान 7 ते 7 बँकेत जॉबला असल्यासारखं, शनिवार रविवार सुट्टी, अच्छा एकदम मस्त वेळेत कुठली यायचं, मालिका वेळेत. एक मोहर बोल कॅम्प क्लबची अच्छा, होती, हा, अगदी हा, सगळं हा. वेळेत असायचं, हा. काही त्रास नाही, काही नाही. हम्म. आणि हे झोपेतूनच उठतायत, हम्म. दगदगच करतायत. मी एकदा आले तेव्हा ब्रशच करत होता तिथे आ. बाहेर बसून. तर मला असं इथे शूटिंग चाललंय हेच मला होतं. तशी आमची पहिली भेट होती, जिथे मला अजिबात असा हा काही डिसेंट आणि छान वाटला नव्हता अजिबात. म्हणजे मला पण कायम तीच तर त्याची गंमत आहे की तो डिसेंट वगैरे वाटतच नाही येते की त्याला नंतर आपण ओळखतो. मला ते जाणवलं होतं की मी काय आता डिसेंट तर वाटणारच नाही. हा. एकतर ही छान सकाळी आंघोळ बिंघोळ करून पूजा देवपूजा वगैरे वगैरे करून आपण करून ही आपली शांत चालत येते. मी ते पुढे हॅलो पाळला हॅलो करायचं आणि ही म्हणजे अशी असायची, आता बोलू का नको हॅलो, निघून गेली. तर ती आमची पहिली ओळख आणि फर्स्ट इम्प्रेशन अच्छा. अशा प्रकारचं होतं. अच्छा पण तुला काय आवडलं नेमकं यातलं? सुरुवातीला काहीच नाही, मला अजिबात नाही तो आहे आवडला. चार्मिंग आहे हा. हो, म्हणजे तसं वेन ते- ही वॉन्ट्स टू बी. ट्राय टू बी. हा हा तर त्यामुळे त्याचं फर्स्ट इम्प्रेशन माझं हे असं वगैरे असल्यामुळे काही असं छान सुंदर नव्हतं, कारण खूपच वल्नरेबल स्टेट मध्ये बघितलं होतं त्याला. मी असं झोपेतूनच उठलाय आणि काय केअरटेकर कसे बसतात एखाद्या स्टुडिओचे केअरटेकर कसे असतील तसे, ते साधारण त्याला सगळं माहिती सेटवर पण तो जिथे जाईल तिथे कम्फर्टेबल होतो हा. दॅट्स द चार्मिंग क्वालिटी. येस डेफिनेटली. आणि असं आजूबाजूच्या लोकांना म्हणजे आपण म्हणजे आपल्याला असं वाटत पण नाही की अच्छा ह्याच्याशी आता मी काय बोलू, तो ह्याचा 3 मिनिटात मित्र होतो. ऍक्च्युली पण हीच क्वालिटी आहे मला वाटतं. तू जे विचारलंस की काय आवडलं ना, आपली इंडस्ट्री कम्प्लीट मास्कची इंडस्ट्री आहे ना. आपण एक वेगळा मास्क घेऊन, मी इन्क्लुडिंग मी, एक प्रोफेशनलिझम दाखवावं लागतं किंवा असावंच लागतं. तर इथे त्या दुनियेत हा नो मास्क, करेक्ट. नो प्रिटेन्स काहीच नाही. एक तो जसा आहे तसा, घरी जसा असतो तसाच सेटवर असतो. मग काय त्याला स्वतःच्या कामावर आणि अभिनयावर इतका कॉन्फिडन्स आहे, तो पण त्याला माहितीये की नाही हे मला वाटत नाही. त्याला ते माहितच नाही त्याच्या आत काय काय आहे खरं तर. त्यामुळे तो काहीच लॉस नाही, काहीच तो त्याच्या नथिंग टू फिअर अबाउट असं त्याचं आहे. ही जस्ट हिमसेल्फ. ही एकच क्वालिटी खूप आवडते, अजूनही आवडते. आणि चार्मिंग तर आहे. चार्मिंग तर आहे, इज ऑलवेज दॅट इज द फर्स्ट थिंग ना जे आपण नोटीस करतो मुली. पण मला सांग संग्राम, देवयानीच्या वेळेला खूप मुली मागे असतील ना रे? हा म्हणजे असं बाहेर कुठे गेलो किंवा तू ओरडणार नाहीस ना त्याला घरी गेल्यावर? नाही, मी नको घाबरू. सगळं सांगितलं होतं, मी आधीच सांगितलं. खूप होत्या, पण माझं तेव्हा असं नव्हतंच त्या ह्याच्यात की पण मुलींना खूप girlfriend. आवडायचं असतो. हा ते खूप झालंय. म्हणजे मी बाहेर जिथे प्रमोशनला गेलो किंवा काय गेलो किंवा सेटवर कोणीतरी आलंय, म्हणजे डायरेक्ट ऑफर, आई वडील म्हणजे इथपर्यंत झालंय की आई वडील सोबत आलेले आहेत आणि त्यांनीच मुलीचे? सोबत आलेले आहेत आणि ते इनडायरेक्टली विचारतायत सगळं आणि ते स्वतःच सगळं सांगून झालंय की ते त्यांचं प्रस्त काय आहे, सगळं झालेलं आहे सांगून. सो पण ते मला कधीच असं नाही झालं. ते लागतं ना की गिटार. गिटार तुम्ही आपलं नाही, माझं असं काही नाही. कारण इव्हन माझ्या मैत्रिणी ज्या होत्या खूप आधीपासूनच्या मैत्रिणी, त्याच्यातल्या पण काही त्या थोड्याशा, अरे संग्राम ऐक ना, हे ते सतत फोन यायला लागले. तर माझं असं झालं, हे बघ भाई, तू चुकीचं काही समजू नको प्लीज, आपण जसे पूर्वी होतो ना तसेच राहूया प्लीज, त्याच्यात काहीतरी घुसवायला नको. आपण खूप छान आहोत. तू मला 2 वाजता बोलव, मी येईन रात्री, काही टेन्शन नाही, तुझा काय प्रॉब्लेम असेल मी येईन, पण दुसरं काहीतरी आपण घुसवायला नको या छान मैत्रीत, आपण तसेच राहूया. सो मग असं खूप झालं होतं. आणि हिला माहिती होतं ते. हा, मी हिला तसं सांगितलं होतं की काय कसं काय रे. तर तुला इन्सिक्युरिटी नाही वाटली कधी? वाटली ना, ऑफकोर्स. म्हणजे आता विचार करता असं मला ते असं फार चाइल्डिश वाटतं, पण बॅक देन 10 years अगो ऑफकोर्स तेव्हा इन्सिक्युरिटी होती. पण कुठेतरी मला हे कायम वाटायचं की, आणि हे होत आलंय माझ्याबरोबर, जे आपलं आहे ते आपल्याकडेच असतं, त्याचं काही कोणी किती प्रयत्न करून त्याचं काही होऊ शकत नाही. तो एक कॉन्फिडन्स होता. बट ऍज अ काय म्हणतात त्याला, 25-27 years ओल्ड मुलगी जिला जे वाटेल ते इन्सिक्युरिटी डेफिनेटली वाटायची. कारण आजही मुलींना तो आवडतो. हा ना?
नाही, आवडायलाच पाहिजे आपल्याला, म्हणजे का का नाही. आणि ते खूपच छान गोष्ट आहे की तो आहेच तसा. जर त्याच्याकडे इतकं आहे ना आज द्यायला की ते रिफ्लेक्ट होत असतं सतत. ही इज व्हेरी हॅपी अँड हॅपनिंग, व्हेरी टॉकेटिव्ह, कारण त्याच्याकडे खूप आहे ते कुठे ते Full of फुल energy. ऑफ एनर्जी. त्यामुळे डेफिनेटली वाटू दे, छानच वाटत. पण आता काय तुझी काय रिॲक्शन असते आता जेव्हा तुला कळतं की एखाद्या आता मुलीला तो खूप आवडलाय? येस येस, आता ऍक्च्युली मला तो पूर्ण माहित असल्यामुळे हा. मला हेही माहितीये की त्याच्या त्यावर रिॲक्शन्स काय असणार आहेत. आणि जर एखादी मुलगी, आपण डिरेक्टलीच बोलू की अट्रॅक्ट झाली, सो आय नो तो खूप छान हँडल करेल ते, तिला न दुखवता. आणि मला हेच हवंय. इव्हन मला वाटतं की राघवने पण हेच शिकावं की एखाद्या व्यक्तीला तुम्ही आवडणे किती छान गोष्ट आहे ना, तर त्यात तुम्ही त्या व्यक्तीवरती ब्लेम नाही करू शकत की असं कसं, हे नाहीये, मी तिच्याशी बोलणं सोडलं, ब्लॉक केलं. हे खूपच मला आता त्या गोष्टी चाइल्डिश वाटायला लागल्या. एक मॅच्युअर्ड आणि आयुष्य बघितलेल्या माणसाने खरं तर रिस्पेक्ट करावं आणि जितकं प्रेम आहे तितकं वेलकम करावं. त्याचं काय करायचं पुढे ते आपल्या हातात असतं. समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल काय वाटावं हे आपण नाही ठरवू शकत. सो ती खूप छान क्वालिटी आहे, कारण तो खूप छान हँडल करतो या सगळ्या गोष्टी. त्याबद्दल मला कॉन्फिडन्स आहे. पण आता तशी काही भीती किंवा इन्सिक्युरिटी नाही वाटत. उलट छान वाटतं, कसं वाटतं की हे राघवला पण शिकव. पुढे जाऊन त्याच्या मैत्रिणी असतील, त्याचे मित्र असतील, त्याच्या आयुष्यामध्ये माणसं येतील, तर हे त्याने त्याच प्रकारे छान हँडल केलं पाहिजे. आणि तो जर का वडिलांवर गेला तर अशीच त्याच्या मागे खूप मोठी रांग राग असणार आहे खूप मोठी. आणि आईवर गेला तर अतिशय असा हो, सोबर, हो, असा सिन्सिअर, डिसिप्लिन्ड असणार आहे. मग मी एकटाच असा असेल. आता काय वाटतं तो कुणावर गेला? आता तो याच्यावरच जास्त आहे. त्याचे गुण खूप आहेत. मस्ती, कारण ते मस्तीवाला मस्ती? एज आहे ना, त्यामुळे मला वाटतं की जेव्हा खरंच खाण्यापिण्याच्या गोष्टी येतात तेव्हा, किंवा खेळण्याच्या गोष्टी येतात तेव्हा तो फार याच्यासारखा असतो. शेअरिंग, सगळ्यांना सारखं देत राहणं, खायला भरवत राहणं, जबरदस्ती भरवत राहतो ते. किंवा किचन मध्ये असतो, त्याला आवडतं कुकिंग बघायला आणि काय बनलंय, काय शिजतंय ते करायला. आणि मस्ती करत असतो तेव्हा त्या एक्सप्रेशन्स तर सेम याच्यासारखे. त्यामुळे फार याच्यावरच गेला तो फार. लग्न आपल्या आयुष्यातलं म्हणजे आयुष्यातली खूप मोठी गोष्ट आहे, महत्वाची गोष्ट आहे. पण त्या लग्नामध्ये सुद्धा ना आपल्या आयुष्यात खूप चांगले वाईट क्षण येतात. सो तुझ्यासाठी ही 6 वर्ष, म्हणजे या 6 वर्षातले एखादा चांगला क्षण, एखादा वाईट क्षण, हाच प्रश्न तुझ्यासाठी सुद्धा. पण मे बी ते वेगळे असतील, म्हणजे ते किस्से वेगळे असतील, त्या आठवणी वेगळ्या असतील. पण काय सांगशील म्हणजे या 6 वर्षांमधलं ना, लग्न झाल्यानंतर? लग्न झाल्यानंतर ऑफकोर्स. तुला सुरू करायचंय का उत्तर? मला असं वाटतं की चांगली गोष्ट म्हणजे, मी संग्राम बद्दल तर आता मी बोलतेच आहे खूप, पण मला त्याच्या आईबाबांबद्दल बोलायला आवडेल. की सगळ्यात चांगली गोष्ट ही घडली की जे माझे आई बाबा, मम्मी पप्पा फील करू शकतात ते सुद्धा फील करू शकतात. म्हणजे माझ्या करिअरच्या बाबतीत असेल किंवा माझ्या बाळाच्या बाबतीतले काही डिसिजन्स असतील, जितकं फ्रीडम आणि अंडरस्टँडिंग माझ्या मम्मी पप्पांनी दाखवलं तितकंच आई बाबांनी दाखवलं. तो मला खूप मोठा सपोर्ट वाटतो. तर ती बेस्ट गोष्ट मला वाटतं लग्नात माझ्या घडली, की मी इथे सुद्धा तशीच फॅमिली बनवू शकले, मिळवू शकले. सो ती माझ्यासाठी खूपच बेस्ट गोष्ट होती घडलेली. आणि असं लग्नानंतरचं वाईट इन्सिडेंट्स काही आठवायचा तर असं पटकन काही आठवत नाहीये मला, पण मला ओव्हरऑल फक्त असे क्षण आठवत आहेत जेव्हा मला माझ्या आई बाबांची आठवण आली होती. जेव्हा असं मला त्या सिस्टमचा थोडासा असा तो प्रॉब्लेम वाटतो की आपल्याला राहावंच लागतं आई वडिलांपासून दूर. हे जे एक सिस्टम बनलेलंच आहे, ऑफकोर्स आपण काही ते मोडायचा किंवा हे करायचा प्रयत्न नाही करत. आता जग जवळ आलंय, त्यामुळे एकमेकांपर्यंत पोहोचता येतं पटापट, तो भाग निराळा. पण त्याबद्दल फक्त वाईट वाटायचं की जरा नाती दुरावतात आणि थोडं माणसं दुरावतात, नाती तितकी स्ट्रॉंग असतात. तर ते त्याची थोडीशी खंत आहे. बाकी सुंदर आणि खूप पटकन गेली 6 वर्ष. जावई म्हणून संग्राम खरोखरच छान आहे. नेहमी केअरटेकर आहे. कधी पण जेव्हा भेटू तेव्हा चांगलं बोलणं, व्यवस्थित विचारणं वगैरे, आणि नेहमी काळजी घेतो तो आमची. प्रश्नच नाही त्याच्याबद्दल. खूप चांगलं आहे. आता खुशबू आणि संग्राम ह्या जोडीबद्दल थोडंसं मला बोलायचं आहे. जेव्हा खुशबूने आम्हाला सांगितलं, एक दिवशी अचानक सांगितलं आम्हाला घरी, की मी संग्राम अर्थात संग्रामबरोबर ती एका सिरियलमध्ये काम करत होती. आणि ते काम करत असताना ते त्यांची
ओळख झाली. आम्ही पण संग्रामला चांगलं सिरियलच्या माध्यमातून आम्ही ओळखत होतो. तर अशावेळी एक दिवशी तिने आम्हाला घरी सांगितलं की असं असं आहे की संग्राम मला आवडतोय आणि त्याने मला विचारलेलं पहिलं संग्रामने विचारलं होतं तिला. पण त्याच्यानंतर मग आम्ही एक विचार केला की आपण एकमेकांच्या पेरेंट्सनाच एकत्र येऊन आपण भेटू आणि त्याच्या संदर्भात आपण बोलू असं आमचं ठरलं. त्याच्यानंतर आम्ही संग्रामच्या आईवडिलांशी बोललो आणि एकंदरीत आम्ही बघत होतो संग्रामचे आईवडील ती फॅमिली चांगली व्यवस्थित म्हणजे अगदी खरं तसं पाहायला गेलं तर आम्ही कोकणातले पण ते कोल्हापूर साईडचे असल्यामुळे थोडंसं असतं म्हणजे साधारणतः आमच्या समाजामध्ये की चला बा कोकणातला माणूस म्हणजे कोकणातली मुलगी आहे म्हटल्यानंतर कोकणातलीच हे झालं पाहिजे. तर त्या दृष्टीने आम्ही तो तेवढा विचार नाही केला का ह्यांची इंडस्ट्रीच अशी आहे की ह्यांच्या इंडस्ट्रीतली व्यक्ती त्यांच्याच इंडस्ट्रीतली व्यक्ती त्याने ॲडजस्ट करून घेऊ शकते मुलाबाळांना. त्या हिशोबाने आम्ही आणि खुशबू आणि आता अर्थात तितिक्षाचा मी आता हा विषय नाही मग तितिक्षाचं नाव घेत नाही पण खुशबू माझ्या दोन्ही मुली ह्या बाबतीत फार म्हणजे विचारपूर्वक सगळं करणाऱ्या आणि समंजस असल्यामुळे आम्ही जास्त आम्हाला विचार करायची वेळ नाही लागली. पण तरीसुद्धा एक वडील ह्या नात्याने आम्ही सगळी विचारपूस केली मुलगा काय करतो कसा आहे स्वभाव कसा आहे. तर खरोखर तो स्वभावाने फार चांगला मुलगा आहे आणि आतापर्यंत सुद्धा म्हणजे जरी जावई असले तर जावई ह्या नात्यानं न आता तो पप्पा किंवा म्हणजे आई वडिलांच्या ह्या नात्यानेच आमच्याशी वावरत असतो नेहमी. तू काय सांगशील? लग्नानंतर चांगलं म्हणजे असं की खूप छान मुलीशी माझं लग्न झालं हे खूप छान गोष्ट झाली आणि त्याच्यानंतरचं आयुष्य माझं बदललं नाही. मला हे आवडलं वा वा वा. की आता कोणतरी नवीन आलंय. आपण त्यासाठी क्रेडिट हिच आहे. हो हो तेच म्हणून म्हणतोय की मी मला तिने जसं आहे तसंच ऍक्सेप्ट केलं वा. की भाई तू असंच राहा. म्हटलं डन मी नाही बदलत. पण त्याच्यात ठीक आहे केअर करणं किंवा काळजी घेणं हे सगळं आहे पण काही न बदलता मी तसाच आहे किंवा ही तशीच आहे थोडीशी ते आपण बोलून सो पण ते मला एक आवडलं आणि आता हिच्या आई वडिलांचं सांगायचं झालं तर मला त्याच्यात मला ते आवडलं की सो मला त्यांच्या चेहऱ्यावर तसं कधी दिसलं नाही की बाबा माझी मुलगी दुसऱ्या घरात गेली तर कसं काय. दे वर फ्री की हा आपली मुलगी चांगल्या घरात गेली. सो मला ते खूप आवडलं की आपण असं काहीतरी छान केलेलं आहे की त्यांनाही टेन्शन नाही आता. इवन मला तर तेव्हा पहिलं पण नव्हतं कारण का जेव्हा मी माझ्या घरी सांगितलं तर डन झालं. हिने मला सांगितलं की बाई आता मी सांगणार आहे जरा बघूया. मी म्हटलं काही टेन्शन घेऊ नको. ती बोलली की नाही बोलले तर म्हटलं अगं असं काही नसतं. हे बघ हो बोलणार किंवा नाही बोलणार ना. हो बोलले तर काही लपडीच नाही मस्त आहे. नाही म्हटले तर गँगवर काय लपडी पळून वगैरे जाणं हे पर्याय नाही. आपण त्यांच्या हो म्हणायला लावू गँगवर वगैरे करू डोंबिवली सायन मारामारी चालू असं सगळं करू आपण. हे खरंच बोललो होता तो. हेच बोललो होता फोनवर. म्हणजे असं काही आता नाही सांगत तू. हेच आणि बोललो. ते सगळं झालं आणि हिने मला थोड्या वेळाने फोन केला. काय झालं मी म्हटलं काय 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 वातावरण जर असं टेन्स असतं ना. तर ती बोलली की हो म्हणाले. तर माझं असं झालं इतकं बोर वाटायला लागलं त्यानंतर. काय बोर आहे राघवला काय स्टोरी जाऊ दे चल पळून जाऊनच करूया. अरे पण आता हो म्हणाले ना राघवला सांगायला काहीतरी इंटरेस्टिंग पाहिजे ना. कसं सांगणार तुमची लव्ह स्टोरी सांगा. काय ना आम्ही दोघे भेटलो लग्न झालं तू झालं संपली स्टोरी. ही काय स्टोरी आहे. तर तेव्हाही ना जेव्हा मी सांगितलं हिने सांगितलं हो झालं की अरे वा छान छान सगळं झालं. त्याच्यानंतर घरात कोणी लग्नाचं नावच काढे ना. अय्या 2 वर्ष झाली लग्न झाल्यासारखं एकदम. लग्न झाल्यासारखं ट्रीट करत होते. आणि एक दिवस ही बोलली संग्राम तू घरच्यांना बोल माझ्याही घरच्यांशी आणि तुझ्याही घरच्यांशी आणि भेटायला लाव नाहीतर मी बॅग उचलून घरी यायला राहायला चालू करेन. म्हणलं बाई थांब जरा. हॅलो पप्पा जरा आपस में बात कर लो. काय काय करणार ते बघा जरा काहीतरी करायचंय ते. तर म्हणजे मला तेव्हाच ते झालं होतं की आता ते हो बोलले त्यांनी 2 वर्ष कोणी नावच नाही रिलॅक्स झाले होते. रिलॅक्स झाले की लग्न झालंय असं काही टेन्शन नाहीये. पण तुझ्या आई वडिलांच्या काय अपेक्षा होत्या सुनेकडून? म्हणजे आई वडील नेहमी विचार करतात की आपली सून अशी असावी किंवा काहीतरी असेल ना त्यांच्या मनात. माझ्या आई वडिलांची अपेक्षा हीच होती की जी कोण संग्रामच्या आयुष्यात मुलगी येईल ती
त्याला सांभाळणारी आहे हा. नीट व्यवस्थित. हम्म. आमचा मुलगा कसा आहे, आम्हाला माहिती आहे असं होतं. मस्तीखोर. मस्तीखोर, खादाड, खायला पाहिजे टायमावर. मग त्याला भूक लागली म्हणजे काहीतरी पाहिजे त्याला पटकन. आणि त्याच्या वेळ ठरलेले आहेत की ह्या टाइमला त्याला भूक 100% लागणार म्हणजे लागणार, तेव्हा काहीतरी पाहिजे. तर ते सगळं सांभाळणारे. सो त्यांना तेच हवं होतं की आमच्या मुलाला सांभाळ बाबा, आम्हाला नको सांभाळून काही हरकत नाही, आम्ही एकमेकांसाठी आहोत. पण खरंच ही अपेक्षेपेक्षा जास्त ही सगळ्यांनाच अख्ख्या घराला सांभाळते आणि सगळंच. कारण का आता राघवसाठी आई वडील सोबतच राहतात. अच्छा. सो त्यांनाही तेच हवं होतं की हा. राघव 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 राघव. आणि आता तो झालाय, ते सगळंच सोबतच आहेत. तर ही घर म्हणजे इवन शूटिंगला जाऊन येऊन परत सगळं व्यवस्थित सांभाळणं. वा. सो ते एक खूप छान आहे. म्हणजे मला असं चित्र दिसतं ना ते. मला असं वाटतं ते खूप छान ऍक्च्युली वाटतं. संग्रामच्या आई बाबांनी खूप हेल्दी लाईफस्टाईल फॉलो केली आहे कायम. तर त्यामुळे ते संग्रामच्या बाबतीत पण त्यांना तीच अपेक्षा होती. त्यांना माहित होतं आयुष्यात किती उतार चढाव येऊ शकतात आणि ज्या प्रकारचं नेचर त्याचं आहे की खूपच केअरिंग आणि सगळं देऊन टाकतो, खूपच दानत आहे त्याच्या. तर त्यांना ही काळजी कायम होती, म्हणजे अपेक्षा म्हणजे तो सांगतोय ते बरोबरच आहे. पण त्याहीपेक्षा त्यांना हे हवं होतं की त्याला असा पार्टनर असावा, म्हणजे मी नसते कोणी असतं तरी सुद्धा त्यांना हे हवं होतं की त्याची ही जी क्वालिटी आहे ना ती समजून आयुष्य घालवणारी पाहिजे. म्हणजे त्याला जरा अजून पॉलिश झाली पाहिजे. ती असायलाच पाहिजे क्वालिटी प्रत्येकामध्ये, चांगुलपणा त्याचा. पण त्यासोबत त्याला आयुष्य सुरळीत कसं जगता येईल, कारण नाहीतर त्याने प्रॉब्लेम पण होऊ शकतात ना. ती काळजी जास्त होती आईला त्याच्या स्पेसिफिकली. इतकं सगळं अंगावरचे कपडे देऊन टाकतो तो माणूस. अशा माणसाला अशी मुलगी भेटावी की चालेल करू शकतो आपण, पण स्वतःसाठी पण कपडे 4 उरावेत, जरा लगाम. जरा लगाम, अशी जास्त अपेक्षा होती आईंना. ए राघव बद्दल काय सांगाल? मुळात तुझ्यासाठी आई होणं आणि तुझ्यासाठी वडील होणं हे म्हणजे तुमच्यासाठी आई वडील ह्याचं डेफिनेशन काय आहे? खरंच ह्याच्या आधी पण मला जेव्हा राघव झाला होता तेव्हा हे प्रश्न विचारले होते की तू वडील झाला तुला कसं वाटलं. कसं वाटतं? तर तेव्हाही मी तेच सांगितलं, आत्ताही तेच सांगेन की ती जी फिलिंग आहे ना की मी लेबर रूम मध्ये होतो आणि राघव असं झाला, डॉक्टरने हातात घेतलं त्याला, मग त्याला आंघोळ वगैरे घातली, सगळं पुसलं वगैरे. आणि डॉक्टर जी होती तिचं असं म्हणणं होतं की आम्ही मुलाला पहिलं बापाच्या हातात देतो, आईकडे. मी एवढ्या छोट्या मुलाला कधीच घेतलं नाही, 10-15 मिनिटं. आणि पहिलं घेतलं ते माझंच आहे. पण ती जी फिलिंग आहे ना की मला कसं वाटतंय, मला बाप झालोय मी आता, मला आता कसं वाटतंय, ती फिलिंग नाही सांगू शकत. म्हणजे यू हॅव टू बी इन दॅट सिच्युएशन. तेव्हाच ते एक्सप्रेशन तुम्हाला कळणार. मला छान वाटलं, हे वाटलं नाही, हेच भलतच आहे. सम अदर डिमेन्शन आहे ते. तुम्ही त्या डिमेन्शन मध्ये आहात, सम अदर वर्ल्ड. तो क्षण जो आहे बघणं, ते नाही एक्सप्लेन करू शकत. इट्स म्हणजे मी आता जेवढं म्हणते ते अमेझिंग आहे, आउट ऑफ दिस वर्ल्ड. त्याचं पहिलं रडणं, तो रडतोय, आपण त्याच्याकडे बघतोय, ते पण सूर आपल्याला, अरे काय सुरात आहे यार, मस्त गातोय यार. सगळंच आवडतं ना. किती मस्त आणि रडतोय. मला ना असं वाटायचं की हे मी बनवलंय, म्हणजे एवढं भारी हे मी बनवलंय. म्हणजे काहीतरी. आणि तेव्हा वय पण लहान असतं ग, तेव्हा सगळं काही समजत सुद्धा नाही. पण तुला कसं वाटलं होतं? मला एकतर तितिक्षा लहान आहे माझी बहीण, त्यामुळे कसं ते मला माहित होतं बाळांना सांभाळायचं, आणि ती मॅच्युरिटी होती माझ्यामध्ये. पण जसं प्रत्येक दिवशी मला वाटतं करोडो मुलं जन्म घेतात, तरी ही गोष्ट नवीन कशी असू शकते याचंच कौतुक मला वाटतं, की तरी फिलिंग रिप्रोडक्शनची आणि त्यानंतर आई होण्याची इतकी कशी नवीन वाटू शकते. म्हणजे जरी एखाद्या बाईला 5 मुलं असतील तरी प्रत्येक वेळी तिला ते फील होत राहतं. तर ती मला वाटत होतं की मी रेडी आहे आणि आता मी करू शकते, पण ते कोणीच तुम्हाला कधीच शिकवू शकत नाही, सांगू शकत नाही. आणि खरंच जे म्हणतात, एकतर बाईचा पुनर्जन्म असतो. सो मी त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पण सांगेन की तुम्ही एक माणूस म्हणूनच बदलता. त्यापूर्वी जे मी स्वतःला कधीच वागवायचे नाही, ते सगळं छान वागवायला लागले मी स्वतःला. कारण असं मला वाटलं की
आय डिझर्व अ लॉट. अच्छा. कारण एकतर आई म्हणून असं वाटतं की आपण खूप सुंदर क्रिएट केलंय काहीतरी, आणि त्या बाळाकडे बघून असं वाटतं की आता आयुष्याचा पर्पजच चेंज झालेला आहे. त्यामुळे आई होणं एक किंवा आई म्हणून आईची व्याख्या जर आपण म्हणाल तर मला असं वाटतं की ते सर्वस्व आपल्या काळजाचा तुकडा शरीराबाहेर जर उड्या मारायला लागला तर कसं वाटेल, तसं एक आई म्हणून वाटत असतं. बेसिकली मूल जन्माला येतं तेव्हा फक्त तो जन्माला येत नाही, अख्खी फॅमिली जन्माला येते. Correct. म्हणजे आई जन्माला येते, हो, बाप जन्माला येतो, हो, काका आजी आजोबा काकी, हो. सगळ्यांचं नवीन जन्म असतो तो. सगळे नव्यानं एक कोणतरी आलंय जो आपल्याला काहीतरी वेगळी हाक मारणार आहे. खरंय खरंय. सो ते खूप छान भारी वाटतं ते. खूप छान फिलिंग आहे. तुला राघव झाल्यानंतर असं खूप रिस्पॉन्सिबिलिटी वाटायला लागली की अरे बापरे, आता आपली जबाबदारी वाढली आहे, आता आपण थोडं वेगळं वागायला पाहिजे? मी एक दिवस प्रयत्न केला होता पण ते मलाच असं व्हायला लागलं. दुसऱ्या दिवशी असं वाटायला लागलं मी कदाचित आजारी पडू शकतो, काहीतरी होतंय मला. नको नको नको, आपण जसे आहोत तसेच राहूया, मजा करूया. माझा हक्काचा एक मित्र आलेला आहे, वा. चला आपण मस्ती करायला. आता मला पार्टनर मिळालेला अरे वा आहे, जोडीदार आहे. वा 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 वा. मस्त. पण ऍक्च्युली याबद्दल मला असं वाटलं होतं की मी स्ट्रिक्ट असेन बाळासोबत आणि हा मस्ती करत असेल, पण एक्झॅक्ट उलट झालंय. तो खूप स्ट्रिक्ट असतो, त्याला माहिती आहे की त्याने काय नाही केलं पाहिजे, आणि मी त्याला ते करू देते. असं वाटतं की नको रे ओरडू, जाऊ दे, खूपच लहान आहे, असू दे. तर ते हा उलट झालंय आता ऍक्च्युली ना. तो स्ट्रिक्ट असतो आणि त्याचं नाही म्हणजे नाही असतं संग्रामचं, आणि माझं असतं की तो नसेल तर पटकन मी मग त्याला ते करू देते, असं वगैरे सिच्युएशन उलटी झाली ऍक्च्युली. म्हणजे आता जसं लहान पोरांना मोबाईल इंटरेस्टिंग वाटत असतं ना, काहीतरी लाईट आहे त्याच्यात काहीतरी, तर तो घ्यायला आम्ही देत नाही कधी. तर तो हिचा फोन किंवा माझ्या पप्पांचा फोन, मम्मीचा फोन तो घेतो, असं काहीतरी उगाच त्याचं काय करता येत नाही. पण तो माझा फोन असा असेल ना तर तो आणि माझ्याकडे एक लुक टाकतो मी, आणि निघून जातो तो. तो धाक आहे. आय डोंट बिलीव्ह दिस. बघ ना किती एक्झॅक्ट म्हणते ना. मलाही तेच वाटत होतं राघव अगदी लहान असेपर्यंत किंवा पोटात असेपर्यंत. म्हटलं तू प्लीज तुमची मस्ती ना तुमच्यापर्यंतच ठेवा, असं. पण एक्झॅक्ट उलट झालं. मी त्याच्यासोबत लहान झाले आणि हा त्याला असं वाटत नसेल, पण नाही, मी मस्ती करतो त्याच्याबरोबर. बाहेर आम्ही जेव्हा उतरतो तेव्हा मस्ती खूप असते. फक्त ह्या काही गोष्टी आहेत मी तो खूप स्ट्रिक्ट नको आहे, तो नाही तर नाही असं त्याचं एक. कर ना, माझ्यासोबत खेळायचंय तुला, उड्या मारायच्या नो प्रॉब्लेम. कुठे उड्या मारायच्या? 12 वाजलेत रात्री, खाली जायचं, चल, मला काही प्रॉब्लेम नाही, चल खाली उड्या मारूया आपण. मग खाली झाली, हे नको. वा, मस्त. हे आपलं आयुष्य कसं असतं माहिती, म्हणजे ऍक्टर्सचं, की एक म्हणजे फिक्स्ड इन्कम असं नसतं, किंवा कधी आपल्याकडे काम असतं तर भरपूर असतं, नसलं तर अजिबात नसतं, असंही होतं. आणि तुम्ही दोघंही ऍक्टर्स आहात. सो असं तुमच्या आयुष्यात कधी झालंय की एकाकडे काम आहे दुसऱ्याकडे नाही, आणि जर का असं कधी झालं असेल तर तुम्ही घरातले फायनान्सेस किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज कसे वाटून घेता? तू सांग बघू. नाही तू सांग, बोल ना. तू सांग. अरे ते ऍक्च्युली अनसेड असतं की जे कोण आहे आत्ता करतंय, जे कोण काम करतंय, जण घरी बसलंय, तर त्याने थोडस एक्स्ट्रा एफर्ट द्यावे. पण टचवूड माझं असं कधी झालं नाही की मी खूप काळ घरी बसलोय किंवा काय, तर कामवर काम येत गेलं. आणि मी हिलाही सांगितलं होतं की, म्हणजे जेव्हा ही प्रेग्नंट झाली तेव्हा मी तिला सांगितलं होतं, तू जेव्हा बाळ झालं त्याच्यानंतरही तुझ्यावर आहे की तुला कधी काम करायचं. तुला नाही काम करायचं, तू बोलली मला नाही काम करायचं, नो प्रॉब्लेम, मी आहे, मी सांभाळ. आणि मी ह्याच्याकडे लक्ष देतो नेहमी की हिने किंवा राघवला काहीतरी हवं असेल, त्याला काहीतरी घ्यायचंय किंवा हिला काहीतरी घ्यायचंय, तर हिने मला सांगितलं की अरे आपल्याला हे घ्यायचंय, तर मी आय मेक शुअर की मी हे कधीच नाही बोललं पाहिजे की जरा पुढच्या महिन्यात घेऊया का, पाहिजे ना, ओके चला, कधी जायचंय, आपण नेक्स्ट सुट्टी जेव्हा मला मिळेल तेव्हा जाऊया, किंवा तू उद्या घरी जाऊन ये पटकन, मी नसेल आता ऑनलाईन बोलले की लगेच त्याचं तो लगेच ऑर्डर करतो. सो ते मी ते
ठरवून ठेवलेलं आहे की त्यांनी माझ्याकडे काही बोलल्यानंतर जरा आता जरा गडबड चालू आहे, हे असं व्हायला नको. हा. पाहिजे ना, चला डन, वा मिलेगा. वा. हे मी एक ठरवून ठेवलेलं आहे की हे असंच चालू राहिलं पाहिजे. वा. तो म्हणाल तसं आम्ही कधी असं बसून ठरवलं नाही हम्म. की अशी सिच्युएशन आली तर काय करावं. कारण लग्नाच्या आधी पण आणि नंतर पण आम्ही वर्किंग होतो कंटिन्युअसली. आणि टेलिव्हिजन तर असं आहे की एक शो बरीच वर्ष सुरू असतो, तर त्यामुळे आम्हाला उलट एकमेकांना कधी कधी वेळ देता यायचा नाही, इतकी बिझी असायचो. बट ऍज यू राईटली सेड, आपली इंडस्ट्री अशी आहे ना की ही येतेच वेळ, 2 महिने का असे ना, पण ते सुद्धा खूप वाटायला लागतात जर बरोबर. जेव्हा काही नसतात. जसं की मी अगदी 10-15 वर्षांपासून मी 20-21 झाले तेव्हापासून जॉबला होते, कामं करत होते, अर्निंगची सवय होती. तर प्रेग्नन्सी मध्ये काही काम न करणं आणि माझं पर्सनल इन्कम नसणं ही खूप नवीन गोष्ट होती माझ्यासाठी, की मला मागावे लागणार आहेत पैसे पहिल्यांदा आयुष्यात. सेव्हिंग्स एका पॉईंट नंतर संपतातच. पण त्यावेळी सुद्धा ते खूप अनसेट होतं, जसं हा बरोबर बोलला. ते तशी कधी गरजच नाही पडली की आपण याबद्दल डिस्कस करूया की आता काय करायचंय. आम्ही ऑटोमॅटिक आमच्या लाईफस्टाईल मध्ये चेंजेस होतात. जेव्हा माहित असतं की आता या महिन्यात एवढी अमाऊंट येणार आहे आपल्या अकाउंटमध्ये, तर आम्ही ऑटोमॅटिक लाईफस्टाईल, आणि ते खूप काय म्हणतात त्याला, अनसेटच आहे की ते आपोआप घडतात गोष्टी. हट्ट कमी होतात, प्लॅन्स बदलतात. तर त्यामुळे मला असं वाटतं ते सांगावं नाही लागत. आणि आता अचानकच प्रायोरिटी राघव झाल्यामुळे त्या बाकी सगळ्याच गोष्टी बॅक सीटवर आहेत. तर त्यामुळे जरी एकाच काम सुरू आहे, मी सुद्धा आता काही महिन्यांपूर्वी काम सुरू केलं राघव नंतर, तर ती फेज कधी जाणवली नाही असं वाटलं. आणि पण आम्हाला गंमत पण वाटते, म्हणजे आम्हाला असं खूप इच्छा आहे की सगळे उतार चढाव एकत्र बघावेत. म्हणजे नुसतं छान छान नसावं, एखादा महिना तंगीचा असावा की त्यात आपण काय एकमेकांशी वागतोय. आणि जसं लॉकडाऊन, इट वॉज अ व्हेरी बिग लेसन ना. त्यावेळी एकत्र असणं, जे आहे ते खाणं, त्याच्यामध्ये पुरवणं सगळं आणि सगळं मेंटेन करणं, ते इट वॉज अ टास्क. तर तो लॉकडाऊनने खूप छान शिकवलं. तेव्हा आम्हाला कळलं बाबा की आम्हाला एकमेकांकडून काय ऍक्च्युअल अपेक्षा आहे. मला असं वाटतं की एकत्र शांत घरात एकत्र असून सुद्धा एक काय म्हणतो, खूप सुंदर स्पेस निर्माण करणं हा आमचा जास्त हेतू आहे मोठा, असं आम्हाला वाटतं. रादर दॅन आम्ही खूप पैसे कमवून खूप काहीतरी वेगळं करण्यापेक्षा घरात किती छान सुखात आहोत ही आमची प्रायोरिटी आहे काय. मला ऍक्च्युली लॉकडाऊनच्या वेळेला पण आवडलं होतं की लॉकडाऊन चालू झालं, घरीच आहोत, बाहेर कुठे जायला मिळत नाहीये, घरीच आहोत, पण तरी जे जसं सुरू होतं आमचं तसंच बाहेर पडलो आम्ही त्यातून. तसंच चालू होतं ते. त्याच्यात काही उतार चढाव किंवा बदल झाला भाई, एकत्रच आता आहोत, दिवसभर एकमेकांचे चेहरे बघतोय का, काहीच नव्हतं तसं की भांडणच झाली किंवा काय, नेव्हर एव्हर. ते जसं चालू होतं तसं चालू राहिलं. लॉकडाऊन येऊन त्याचं गेलं, तो आमचं चालू, भाई तू आजा, तेरा जा तू, हमारे पास कुछ है. एखादं असं स्वप्न हिचं जे हिने पूर्ण केलंय किंवा तिची इच्छा होती ते करायची आणि तिने केलंय? तिचं एक स्वप्न होतं, इच्छा होती, तिने स्वतःचा कॅफे ओपन करावा, खूप छान आणि सगळं. ते झालं, पण काही कारणाविषयी ते बंद झालं. पण तेच एक आहे स्वप्न तिचं, मोठं स्वप्न, की तिचा एक तो ब्रँड तयार करायचा आहे. आणि ते झालं पण होतं चालू, पण थोडंसं काहीतरी झालं, पण परत ते चालू करायचं फक्त. म्हणजे ते आत्ता असं आहे की ते झालंय पण आणि नाही पण. सो इट्स स्टील होईल समवेअर. येस. आणि त्याचं स्वप्न, आय थिंक त्याचं एक होतं स्वप्न आणि ते पूर्ण पण झालंय. त्याला बॉलिवूडची फिल्म करायची होती आणि हॅज रिसेंटली वर्क विथ करण जोहर. तो रिलीज होईल सिनेमा लवकरच आणि खूपच प्रॉमिनंट रोल आहे त्यात त्याचा. ए मेरे वतन, ए वतन ए मेरे वतन वतन. मेरे वतन नावाची एक फिल्म लवकरच रिलीज होईल. थँक्यू थँक्यू. आणि ते कम्प्लीट पण झालंय. सो व्हेरी नाईस. मस्त मस्त मस्त. सो खूप बरं वाटलं तुमच्या बरोबर गप्पा मारून. येस. सेम हिअर. खूप खूपच छान. मजा आली आणि खूप दिवसानंतर आम्ही दोघ जण, खूप वर्षानंतर आम्ही भेटलो. भेटतोय. आणि Yes. आय थिंक आपण सुद्धा हो. राघवच्या आधी भेटलो होतो. राघवच्या आधी. हो ना? 3-4 वर्ष तर झाली. हो ना हो ना हो ना. थँक्यू सो मच.
थँक्यू थँक्यू. आम्हालाच खूप छान वाटलं. मला ऍक्च्युली पर्सनली आपण एकमेकांशी ज्या गोष्टी बोलत नाही हो. हो त्याचं ना. गप्पांच्या निमित्ताने बोलता येतं, त्यामुळे छान वाटलं. आणि Very मस्त nice. झाला एपिसोड. हो, खूपच छान. सो मला जेवढा हा एपिसोड आवडलाय किंवा यांच्याशी गप्पा मारताना मला जेवढी मजा आली, आय एम व्हेरी शुअर हा एपिसोड बघताना तुम्हाला सुद्धा तेवढीच मजा आली असेल. तेव्हा तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब, अगं आणि आहो.